कोल्हापुरात बेटी पढाओ बेटी बचाओचा नारा दिला जात असताना भाजपची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशात बेटी भगाओ बेटी जलाओ अशी अमानवी कृत्य घडत आहेत। पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याच्या ऐवजी गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याचं काम उत्तर प्रदेश सरकारकडून होत आहे। त्यामुळे बलात्कारातल्या आरोपींना पाठीशी घालणारी बीजेपी म्हणजेच बेटी जलाओ पार्टीचं उत्तर प्रदेशातलं सरकार बरखास्त करावं, आरोपींना फाशी व्हावी आणि पीडित दलित युवतीच्या कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी केली। राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनानुसार हाथरस प्रकरणाच्या निषेधार्थ आज कोल्हापूर शहर शिवसेनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं निदर्शनं करण्यात आली। बलात्कारांना पाठीशी घालणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो, बरखास्त करा, बरखास्त करा, उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करा, राजीनामा द्या, राजीनामा द्या, योगी आदित्यनाथ राजीनामा द्या अशा घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक दणाणून सोडला। छत्रपती शिवाजी महाराज के योगी सरकार पे करायचं काय? जखमेतील पीडितेला न्याय यानंतर हाथरस प्रकरणातल्या नराधमांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं शिवसेनेच्या वतीनं दहन करण्यात आलं। यावेळी बोलताना शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी सांगितलं, महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या एका विकृत अभिनेत्रीला सुरक्षा देणारं भाजप सरकार बलात्कार झालेल्या पीडितेच्या मृतदेहावर पोलिसांकरवी अंत्यसंस्कार करतं। यासारखं दुर्दैव नसल्याची संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली। यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष किशोर घाटगे, शिवसेना माजी जिल्हा प्रमुख रविभाऊ चौगुले, माजी विभाग प्रमुख दीपक गौड, महिला आघाडीच्या शहर प्रमुख मंगल साळोखे, माजी शहर प्रमुख पूजाताई भोर, मंगलताई कुलकर्णी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।